Hello everyone. In this session we will be studying Mendeleev's periodic table. So guys, previous sessions मध्ये आपण डोबेरेनर आणि न्यूलँड्सने केलेले क्लासिफिकेशन स्टडी केले होते. Now we will see how Mendeleev's classified elements आणि काय क्रायटेरियाच्या बेसिसवर त्याने एलिमेंट्सना क्लासिफाय केलं. So let's start. So during the period 1869 to 1872, the Russian scientist Dmitry Mendeleev developed periodic table of elements, which became most important step in classification of elements. Now who was Mendeleev? So Mendeleev was a Russian scientist ज्याने एलिमेंट्सना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला होता इन द इयर बिटवीन 1869 to 1872. आणि त्याचा हा अटेम्प्ट एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट होता, कारण त्याच्या क्लासिफिकेशनच्या बेसिसवर पुढे सायंटिस्टना खूप हेल्प भेटली एलिमेंट्सना स्टडी करण्यासाठी. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट पॉइंट. So he also considered atomic mass as fundamental property and arranged 63 elements known at that time in increasing order of their atomic masses. Just like Dobereiner and Newland, त्यांनी सुद्धा एलिमेंट्सना ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. ऑल्सो जेव्हा मेंडेलीवनी अटेम्प्ट केलं त्यावेळी 63 एलिमेंट्स हे नोन होते आणि त्यांनी सुद्धा ते एलिमेंट्स घेतले ज्याचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज हे डिफरंट होते, जस्ट लाईक न्यूलँड. सो ही देन ट्रान्सफॉर्म दिस इनटू पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. आता एक प्रश्न तुम्हाला पडलाच असेल की त्याने फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर पिरियॉडिक टेबल बनवला, बट नेमकं कुठल्या प्रॉपर्टीज? सो द प्रॉपर्टीज वर hydrides and oxides of the elements, melting points, boiling points and densities. So we all know hydrides and oxides हे chemical properties आहेत and melting points, boiling points, densities हे physical properties आहेत. ओके, सो या chemical and physical propertiesच्या बेसिसवर त्याने periodic table फॉर्म केला. ओके, सो नेक्स्ट, Mendeleev found that elements with similar properties repeat after a definite interval. So नीट लक्ष द्या guys, after studying the given points जे आम्ही आधी स्टडी केलेत, आता हे जे पॉईंट्स आहेत जे आम्ही स्टडी केलेत ते तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की न्यूलँड्स ऑक्टेवमध्ये जे क्रायटेरिया न्यूलँड्सने यूज केला होता तोच क्रायटेरिया मेंडेलीवनी देखील फॉलो केला आहे. जसं की इथे सुद्धा ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे एलिमेंट्सना क्लासिफाय करण्याची. ऑल्सो ते एलिमेंट्स त्याने इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले आहेत अँड ऑल्सो या एलिमेंट्सच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा डिफरंट असणार आहेत, जस्ट लाईक न्यूलँड, राईट. आता हे सगळ्या गोष्टी स्टडी करून आणि लक्षात ठेवून त्याने त्याचा लॉ फॉर्म केला विथ स्टेट्स. बेस्ड ऑन दिस ही स्टेटेड अ पिरियॉडिक लॉ that is, properties of elements are periodic functions of their atomic masses. So हा लॉ आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की एलिमेंट्सच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ते त्यांच्या ॲटॉमिक मासवरती डिपेंड करतात. ओके, ॲटॉमिक मास जसं जसं चेंज होत जाईल तशा तशा त्यांच्या प्रॉपर्टीज देखील चेंज होतील आणि त्या एका ठराविक क्रमानंतर रिपीट होत जातात, असं त्याचा अर्थ आहे. ओके, सो द वर्टिकल कॉलम्स इन मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स वाईल हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. हा स्टेटमेंट तुम्हाला पुढच्या चार्टमध्ये जस्टिफाय होईल. ओके, सो व्हॉट इज दिस चार्ट? आय विल बी शोइंग यू. सो दिस इज द चार्ट. ओके, the chart is Mendeleev's periodic table. Okay, so हा मेंडेलीव पिरियॉडिक टेबल आहे. सो मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही ग्रुप्स आहेत, ओके, आणि काही पीरियड्स आहेत. सो ज्या उभ्या ओळी आहेत दोज आर ग्रुप्स, दीज ऑल आर ग्रुप्स. ओके, आणि जे
आडवे ओळी आहेत. दिस यू कॅन सी पीरियड्स आहेत. ओके, आणि काही पीरियड्स आहेत. सो उभ्या ओळी आहेत, दोज आर कॉल्ड ग्रुप्स, आणि ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना म्हणायचं पीरियड्स. ओके, इफ वी सी फ्रॉम दिस अँगल, इफ 1 2 3 these lines are called periods. Okay, and the vertical rows are called groups. Okay, fine. आता हा जनरल स्ट्रक्चर आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचा. आता या टेबलमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की काही वेकंट स्पेसेस इथे आपल्याला दिसत आहेत. वेकंट स्पेसेस म्हणजे रिकाम्या जागा काही ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आता हे वेकंट स्पेसेस कशासाठी? तर या वेकंट स्पेसेस त्या एलिमेंट्ससाठी आहेत जे अजून डिस्कवर झाले नाही आहेत. पिरियॉडिक टेबल बनवताना काही एलिमेंट्सचे शोध चालू होते, बट त्यांची काही आयडिया नव्हती आणि म्हणून त्यांनी या रिकाम्या जागा त्या एलिमेंट्ससाठी सोडलेल्या आहेत. आता इथे काही क्वेश्चन मार्क्स दिसत असतील तुम्हाला, तर ते काय आहेत? कारण तो शॉर नाही होता, त्याचं प्रेडिक्शन होतं आणि आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम ते एलिमेंट्स डिस्कवर झाले. ओके, सो एक क्वेश्चन मार्क इज लाईक ही प्रेडिक्टेड दिस एलिमेंट्स. ओके, ह्यांचा ॲटॉमिक मास, ह्यांचे प्रॉपर्टीज हे त्यांनी प्रेडिक्ट केले होते, बट तो शॉर नव्हता अँड दॅट्स वाय त्यांच्या पिरियॉडिक टेबलमध्ये क्वेश्चन मार्क्स टाकलेले. सो यू कॅन सी हिअर इज अ क्वेश्चन मार्क, हिअर इज अ क्वेश्चन मार्क, हिअर इज अ क्वेश्चन मार्क. ओके, so we will move to the next. So the general molecular formula of compounds are raised to 2O, R raised to 2O3 etc. in the table जे तुम्ही टॉप वरती बघितलेलं are written as R2O, R2O3 etc. in the present system. करंट जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, करंट सिस्टम जी आहे एलिमेंट्सना लिहिण्याची, त्यांच्या फॉर्म्युले लिहिण्याची, मॉलिक्युलर फॉर्म्युले, ते अशी आहे, अशी नाही. ते टेबल त्या काळात बनवलं होतं आणि म्हणून तिथे त्यावेळी असं मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिले जायचे. पण करंटली वी राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला लाईक दिस अँड दीज आर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे ह्यांच्या आरच्या जागेवरती कुठला तरी एक एलिमेंट असेल. ओके, अँड हे ऑक्सिजन किंवा कुठलाही एलिमेंट असेल. ओके, सो दिस इज अ जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, फाईन. नाव मेंडेलीव्ह वॉज अ ग्रेट सायंटिस्ट अँड त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप इम्पॉर्टंट अँड हेल्पफुल होतं. सो त्यांच्याबद्दल काही माहिती आपल्याकडे आहे. सो अबाउट सायंटिस्ट, सो दिस इज मेंडेलीव्ह, डिमिट्री मेंडेलीव्ह. ओके, आता मेंडेलीव्ह वॉज अ प्रोफेसर इन सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी विच इज इन रशिया. As we discussed before, he was a Russian scientist, right? He made separate card for every known element with atomic mass and arranged the cards in accordance with atomic masses and properties of elements. हे त्याचे बेसिक क्रायटेरियाज होते ज्या आपण आत्ताच डिस्कस केलेले. पण त्यांनी काय केलं की त्यांनी हर एक एलिमेंटचा एक सेपरेट कार्ड बनवला आणि त्या हर एक कार्डमध्ये त्या एलिमेंटचे ॲटॉमिक मास, त्याच्या प्रॉपर्टीज त्यांनी मेन्शन केले आणि अकॉर्डिंगली त्यांना अरेंज केलं. ओके, अकॉर्डिंगली विथ द हेल्प ऑफ ॲटॉमिक मासेस अँड प्रॉपर्टीज विच इज बेसिकली हिज लॉ, राईट? ही अरेंज इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ their atomic masses. He also stated that properties change with respect to atomic masses, right? सो त्यांनी हर एक एलिमेंटसाठी एक कार्ड बनवलं आणि त्याच्यात हर एक कार्डमध्ये त्यांनी ॲटॉमिक मास लिहिला, त्याचे प्रॉपर्टीज लिहिले एलिमेंट्सचे अँड अकॉर्डिंगली ही अरेंज्ड. ओके, इन अ व्हेरी सिस्टमॅटिक वे अँड दॅट रिझल्टेड इन इन्व्हेन्शन ऑफ पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स, जे आपण प्रिव्हियसली बघितलं होतं. आता जस्ट आपण त्याचे चार्ट बघितलं होतं. दॅट वॉज द इन्व्हेन्शन ऑफ पिरियॉडिक टेबल. ओके, सो मेंडेलीव्ह वॉज द वन whose contribution marked, we can say, which helped a lot of scientists ahead. Okay, so इथे काही क्वेश्चन्स आहेत आजच्या सेशनच्या बेसिसवर, ते आपण बघूया. सो द क्वेश्चन इज, देर आर सम वेकंट प्लेसेस इन मेंडेलीव्हज पिरियॉडिक टेबल.
In some of these places, the atomic masses are seen to be predicted. Enlist 3 of these atomic masses along with their group and period. आता मी ऑलरेडी तुम्हाला जेव्हा चार्ट एक्सप्लेन करत होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जे वर्टिकली रोज आहे त्याला आपण काय म्हणतो, पीरियड्स, त्यांना आपण म्हणतो ग्रुप्स. ओके, अँड दी हॉरिझॉन्टल वन्स आर कॉल्ड पीरियड्स. वी हॅव सीन इन द चार्ट, राईट. आणि त्याच्यात काही ठिकाणी मी जसं तुम्हाला सांगितलं वेकंट प्लेसेस मेंडेलिव्हजनी क्रिएट केलेले. ओके, आणि ऑल्सो त्यांनी काही ठिकाणी काही प्रेडिक्शन्स केले, तिथे त्यांनी क्वेश्चन मार्क्स फॉर्म केले. तर ते इथे तेच विचारत आहेत की कुठल्याही 3 एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस तुम्हाला इथे लिहायचे ज्याच्याबद्दल तो शॉर नव्हता, ज्याच्याबद्दल त्यांनी प्रेडिक्शन केलेलं. ओके, अलॉंग विथ द ग्रुप अँड पिरियड. ते कुठल्या ग्रुपमध्ये आहे, कुठल्या पिरियडमध्ये आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. सो फर्स्ट तुम्ही ट्राय करा, पिरियॉडिक टेबलला समोर घ्या, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलला, अँड फाइंड आउट फर्स्ट. ओके, पॉज द व्हिडिओ अँड फर्स्ट राईट ऑन युअर ओन, एनलिस्ट एनी 3. ओके, so I am showing you the answer. So these are any 3. Okay, so this is the atomic mass given 44 and it is in group 3 and period 4. Okay, then this is the second atomic mass of an element which was yet to be discovered. ते group 3 मध्ये आहे, period 5 मध्ये आहे. 72 एक atomic mass आहे एका एलिमेंटचा, तो ग्रुप 4 आणि पिरियड 5 मध्ये आहे. तो बेसिकली ते एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस आहेत जे येट टू बी डिस्कवर्ड होते. त्याच्या पुढे तुम्हाला पिरियॉडिक टेबलमध्ये क्वेश्चन्स दिसतील. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की ते कुठल्या ग्रुपमध्ये आहेत आणि कुठल्या पिरियडमध्ये आहेत ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो इट्स व्हेरी सिम्पल, राईट. यू कॅन, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की तुम्हाला हॉरिझॉन्टली बघायचं आहे कुठल्या ग्रुपमध्ये आहेत आणि वर्टिकली तुम्हाला बघायचं आहे की कुठल्या पिरियडमध्ये फॉल करत आहेत, अँड अकॉर्डिंगली यू हॅव टू राईट इट. ओके, सो हिअर द नेक्स्ट क्वेश्चन इज, ड्यू टू अनसर्टनिटी इन नेम्स ऑफ सम एलिमेंट्स अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बल इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. व्हॉट आर सच सिम्बल्स? ओके, सो तुम्ही जे पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं असेल की खूप जाग्यावरती क्वेश्चन मार्क्स इंडिकेट केलेले आहेत एलिमेंट्सच्या सिम्बल्सकडे. सो तो एलिमेंट्सचं नाव नाही लिहिलं आहे बट त्याचे सिम्बॉल्स आहेत. ओके, ते सिम्बॉल्स काय आहेत ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो फर्स्ट राईट ऑन बाय युअर सेल्फ अँड देन सी. ओके, सो these are the symbols which have indication of question mark in the periodic table. म्हणजे ते अजून येट टू बी डिस्कवर्ड किंवा आपण म्हणू शकतो ते अजून शॉर नव्हते त्यावेळी आणि म्हणून त्यांनी क्वेश्चन मार्क तिथे लिहिलेला, जसं मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलेलं. ओके, सो आता एलिमेंट्सना प्रेझेंट टाईममध्ये काय म्हणतो ते तुम्हाला मी सांगते जस्ट फॉर युअर नॉलेज. ओके, तुम्हाला फक्त सिम्बॉल्स आयडेंटिफाय करायचे आहे ते पिरियॉडिक टेबल बघून. नेम्स मी फक्त तुम्हाला तुमच्या नॉलेजसाठी सांगते बिकॉज आय नो यू माईट बी क्युरियस की या एलिमेंट्सचा प्रेझेंट टाईममध्ये नाव काय आहे. सो YT. ओके, दिस सिम्बलाइजेस यूट्रियट्रियम. ओके, यूट्रियम. DI stands for didymium. CE stands for cerium. These are the name of these elements. Okay, ER stands for erbium. LA stands for lanthanum. हे तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे बट जस्ट फॉर युअर नॉलेज. ओके, सो यूट्रियम, डायडीमियम, सीरियम, अर्बिमियम, लॅन्थेनम. ओके, आता फॉर नाव तुम्हाला हे पिरियॉडिक टेबल समोर ठेवून क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत बट बाय द एंड ऑफ द चॅप्टर तुम्हाला पूर्ण मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे आपण पुढे शिकणार आहोत तो लक्षात ठेवावा लागेल. डोंट गेट स्केअर्ड. टेबल लक्षात ठेवायचे काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत जे आपण येणाऱ्या सेशन्समध्ये शिकणार आहोत. सो वी विल स्टॉप दिस सेशन हिअर फॉर टुडे. So till then, keep studying and revising. I hope you understand and like this session. God bless you all. Take care. Bye bye.